आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा बटाट्याचा नाश्ता बघणार आहोत. सर्वप्रथम काय करणार आहोत, इथे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले. वजनाला हे 50 ग्रॅम बटाटे आहेत. त्यानंतर ह्या बटाट्यांचं काय करायचं, आपण साल हे काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता दोघी बटाट्यांचं साल हे काढून घ्यायचं. साल काढल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून लगेच अशा पद्धतीने अगदी बारीक असं आपण याला कट करून घेणार आहोत. जेवढा बारीक आपण याला कट करू बटाट्याला, तेवढा तो लवकर शिजेल, म्हणून जेवढं शक्य आहे तेवढा आपण हा बटाटा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण आता दोघेही बटाटे कट करून घेऊया. बटाटे आपले कट होईपर्यंत साईडला एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, जेणेकरून आपला बटाटा कट होईपर्यंत कापेपर्यंत साईडला आपलं पाणीही गरम होऊन जाईल. तर मी गॅसवरती कढईमध्ये किंवा आपण पातेल्यामध्ये ह्या पद्धतीने पाणीही गरम करून घ्यायचं. पाणी गरम झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला संपूर्ण बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊया. टाकल्यानंतर लगेच सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही न घालता फक्त पाण्यामध्ये आपल्याला बटाटा हा छान मऊ होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये शिजवला तर बटाटा आपला अगदी ओव्हर कुक होतो आणि त्यामुळे आपलं जे काय आपण पदार्थ बनवणार आहोत तो व्यवस्थित बनत नाही. म्हणून अशाच पद्धतीने आपण बटाटा हा उकळून यासाठी वापरा. तर छान अशा पद्धतीने आपण थोडा मऊ होईपर्यंत बटाटा हा शिजून घ्यायचा. बटाटा आपला अगदी परफेक्ट असा शिजून तयार झाला आहे. त्यानंतर काय करायचं, लगेच आपण गॅस हा बंद करून घेतला आहे. गॅस बंद केल्यानंतर लगेच झाऱ्याच्या सहाय्याने याच्यातलं पाणी व्यवस्थित बटाट्यातलं निथळून लगेच पुन्हा आपण एका चाळणीमध्ये याला काढून घेणार आहोत. चाळणीमध्ये आपण यासाठी काढत आहोत तर याला अगदी बारीक असं आपल्याला पेस्ट म्हणू शकतो किंवा अगदी हाताने व्यवस्थित आपल्याला मॅश करता येणार नाही, म्हणून अशा पद्धतीने चाळणीने आपण बटाटा हा व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. जर आपल्याला झाऱ्याने व्यवस्थित होत नसेल तर एक आपलं जे पावभाजीचं मॅचर असतं त्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण बटाटा हा व्यवस्थित मॅश करून ह्या पद्धतीने आपण बटाटा हा तयार करून घेता. बटाटा आता परफेक्ट तयार झाला आहे. त्यानंतर जेवढा वजनाला बटाटा घेतला होता तेवढाच वजनाला बरोबर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही, किंवा अंदाजाने देखील आपण घातलं घट्टसर गोळा होईपर्यंत. पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. बटाट्यामध्ये जेवढं आपलं कॉर्नफ्लॉवर मिक्स होईल तेवढंच मिक्स करून आपल्याला याचं छान मऊसूत कणिक आपल्याला मळून घ्यायचे. तर मी अगदी थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालत याची छान मऊसूत अशी कणिक मळून घेतली. अगदी जास्ती घट्टसर देखील मळून घेऊ नका आणि अगदी जास्ती मऊ देखील कणिक ही मळून घ्यायची नाही. अशा पद्धतीने आपली कणिक मळून झाल्यानंतर लगेच हाताला अगदी थोडंसं नॉर्मल तेल लावून आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार करून झाल्यानंतर त्याला अगदी थोडंसं आपण प्रेस करून घेतले. लगेच जी काय आपल्याकडे बॉटल असेल, काचेची असो प्लॅस्टिकची असो, आणि त्या बॉटलला आपण तेल लावून घ्यायचं आणि असा आकार याला मशरूम आकार आपण याला देऊन घ्यायचा. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण मशरूम तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला आता हे अगदी छोटे दिसत असतील, पण जे जसे आपण उकडून घेतो त्यानंतर यांचा आकारमान अगदी दुपटीने वाढतो, म्हणून अगदी छोटे छोटे तयार करा, जेणेकरून खाताना व्यवस्थित आपल्याला ते एका घासात खाता येतील. जर मोठे आपण आताच बनवले तर ते शिजून पुन्हा मोठे होतात, म्हणून खाताना थोडा आपल्याला त्रास होतो. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण मशरूम हे तयार करून घेणार आहोत. तर आता माझे संपूर्ण मशरूम आता तयार करून झाले. मशरूम तयार करून झाल्यानंतर लगेच यांना आपण उकडून घेणार आहोत. उकडण्यासाठी साईडला अगदी पसरट अशा एका भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेतले. पाण्यामध्ये आपण मीठ वगैरे काहीच न घालता पाणी गरम करून घ्यायचं. लगेच पाणी गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये हे मशरूम उकळून घ्यायचं. जर तुम्ही गार पाण्यामध्ये यांना घालाल तर विरघळण्याची देखील शक्यता आहे, पुन्हा ते एकमेकांना चिपकतील आणि व्यवस्थित ते तयार होणार नाही. तर उकळत्या पाण्यामध्ये यांना आपण टाकून दिलं आहे आणि लगेचच यांना चमच्यानं न हलवता थोड्यावर 1 ते 2 मिनिटभर शिजू द्या आणि त्यानंतरच झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्या. आणि आता आपण मंद आचेवरती यांना 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल लगेचच आपण गॅस हा बंद करून घेतला आहे. साईडला एका कढईमध्ये मी बर्फाचं पाणी म्हणजे अगदी गार पाणी घेतले. त्यामुळे काय होईल, याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच थांबते आणि आपले हे मशरूम अगदी छान असे ते तयार होतात. तर आपण काय केलं आहे, गार पाण्यामध्ये मशरूम टाकले आणि याचं टेम्परेचर आता पूर्णपणे नॉर्मल आपल्या याच्यासारखं झालं आहे. आणि त्यानंतर लगेच एका भांड्यामध्ये आपण यांना काढून घेऊया. जे काय आपण बर्फाच्या पाण्यामध्ये मशरूम टाकले होते ते देखील आपण चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेऊ. एकमेकांना अजिबात ते चिपकणार नाही आणि पुन्हा त्यांचं जे
कुकिंग प्रोसेस होती ती पूर्णपणे थांबले, त्यामुळे अगदी छान ते असे तयार होतील. तर संपूर्ण मशरूम मी एका भांड्यामध्ये काढून घेतले. आपल्या एका भांड्यामध्ये मशरूम काढून झाल्यानंतर लगेचच याच्यावरती आपण फोडणी लावून घेणार आहोत. फोडणी लावण्यासाठी साईडला लगेचच आपण आता काय करणार आहोत, एखाद्या पातेल्यामध्ये किंवा फोडणी पात्रामध्ये तेल अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण आपण टाकलाय. लगेचच हिरवी मिरची, कितपत तिखट हवे, लहान मुलं खाणार असतील तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. तिकडे आपली फोडणी ही तयार होईपर्यंत लगेच याच्यामध्ये आपण सोया सॉस, तुम्हाला कितपत आवडतं सोया सॉस त्यानुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये चाट मसाला, आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी आपण कोथिंबीर, आवडीनुसार आपण यामध्ये थोडेफार बदल केले तरी काही हरकत नाही. तयार करून घेतलेली गरमागरम फोडणी लगेच आपण यामध्ये लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर अगदी छान असा चटपटीत असा आपला हेल्दी, चविष्ट असा झटपट पद्धतीने तयार होणारा इन्स्टंट मशरूम रेसिपी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे